मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोकण दौऱ्यावरती आहेत. दापोलीमध्ये त्यांची जाहीर सभा आहे. आपल्यासोबत आमदार योगेश कदम आहेत. मी त्याची बातचीत करणार आहे. कसा स्वरूपाचा दौरा असणार आहे? कुठे कुठं कसं नियोजन आहे? दापोली मतदारसंघामध्ये आज विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिंदेसाहेब येत आहेत. ज्या वेळेला शिंदेसाहेब मतदारसंघामध्ये आलेले आहेत त्या वेळेला त्यांनी ह्या अगोदर हजारो कोटीची विकास कामं आम्हाला दिलेली आहेत. आज त्या दिलेल्या विकास कामांची परतफेड आम्हाला करायची आहे अशी एक भावना जनतेच्या मनामध्ये आहे. आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते शिंदेसाहेबांच्या स्वागताला सज्ज आहेत, तयार आहेत. आणि 2 दिवसापूर्वी आमच्या विरोधकांची सभा झाली, त्याच ठिकाणी आम्ही सभा घेतलेली आहे. जे काही उत्तर द्यायचं आहे ह्या जनता उत्तर देईल. किती क्षमता आहे? किती कार्यकर्ते येतील? कसं मोब असेल? हे मी सभेच्या नंतर सांगेन. मला वाटतं आपला ज्या वेळेला आपला जरा कॅमेरा तिथे व्यवस्थित आपण फिरवलात की लक्षात येईल कमीत कमी 15 ते 20,000 जनता कार्यकर्ते ही आज महायुतीच्या सभेला उपस्थित असतील. अन्य ठिकाणी देखील सभा होणार आहेत. कसा कोकणामधून प्रभाव आहे? बघा, शेवटी प्रत्येकाने आपापला गड हा राखायचा असतो. दापोली मतदारसंघ हा राखण्यामध्ये आम्ही जवळपास आता यशस्वी होत आहोत. उदयजी सामंत असतील, शेखरजी निकम असतील, खाली भैया सामंत असतील, इथे राजाजी बेंडल असतील, सगळ्या सीटा रत्नागिरी जिल्ह्यामधील ह्या सगळ्या सीटा ह्या 100% आमच्या निवडून येत आहेत. शिवसैनिकांनी ठरवलेलं आहे की आम्हाला विकासच हवा आहे, आम्हाला भावनिक राजकारण नको. भावनेला हात घालून कधी विकास होत असतो. सिंधुदुर्गामध्ये तर आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निकालामध्ये स्पष्ट झालेलं आहे. मोठ्या मताधिक्य हे प्रत्येक त्या विधानसभेमध्ये नक्कीच असेल. आणि या बाजूला अजितताई असतील, भरत शेठ असतील, महेंद्र दळवी असतील, महेंद्र थोरवे असतील, जवळपास सगळ्या सीटांच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह सर्वे आहेत, पॉझिटिव्ह त्यांचा रिझल्ट आहे. आणि म्हणून मला वाटतं मोठ्या मार्जिन्सने, कोणी काठावर पण नाही, मोठ्या मार्जिन्सने नक्कीच आमच्या सीटा निवडून येतील. कोका-कोला कंपनीचा मुद्दा आहे, हा आणला जातोय आणि हा आम्हीच अगोदर मंजूर केला आहे अशा स्वरूपाचं नेरेटिव्ह पसरवलं जातंय किंवा असं पसरवलं जातंय. कसं वाटतं याकडं? नाही, हास्यास्पद आहे. 2016-17 साली देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना कोका-कोला कंपनीने हा प्लांट टाकण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर कागदपत्राची प्रोसिजर आणि सगळ्या त्यांच्या पुढच्या प्रोसिजर होईपर्यंत एक 1.25 वर्ष गेला आणि सरकार बदललं. उद्धवजी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष त्यांना फक्त 42 एकरची जागा त्यांना मिळवून देऊ शकले नाहीत. तो जागेचा प्रश्न त्यांना 2.5 वर्ष सोडवता आला नाही किंवा कदाचित त्यांनी मुद्दामून सोडवला नाही. परंतु शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, उदय सामंत साहेब ज्यावेळेला उद्योगमंत्री झाले आणि आम्ही पुढाकार घेतला आणि 2.5 महिन्यामध्ये आम्ही त्यांना जवळपास 80 एकरची जागा दिली. जो प्रश्न उद्धवजी 2.5 वर्ष सोडवू शकले नाही, तो प्रश्न आम्ही 2.5 महिन्यामध्ये सोडवला. कुठल्या अर्थाने ते श्रेय घेत आहेत. आणि म्हणून मला वाटतं कोकणामधला एक अतिशय महत्त्वाचा प्रकल्प, कोकणामधील जी जनतेची मागणी आहे की आम्हाला पर्यावरणपूरक असे आम्हाला उद्योग हवे, त्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प, तो प्रकल्प 100% आम्ही आणलेला आहे आणि जनतेला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आता किती वल्गना केलं, किती त्यांनी भाष्य केलं, जनता त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही. मुख्यमंत्री येत आहेत, आपल्या प्रचाराला येत आहेत, आपण उमेदवार आहात, कसं मताधिक्य असेल? नाही, चांगली एक मोठी ताकद शिंदेसाहेबांची आमच्या पाठीशी आहे. विकासाचा डोंगरच त्यांनी आमच्या मतदारसंघामध्ये उभा करून दिलेला आहे आणि म्हणून जनता खुश आहे. शिंदेसाहेब आज मतदारसंघामध्ये येत आहेत. आमच्या मतदारसंघामधल्या लाडक्या बहिणी देखील सगळ्या खुश आहेत. आमच्या भावाला आम्हाला बघायला मिळत आहे आणि नक्कीच आज भावाने दिलेली साथ त्याला प्रतिसाद ह्या महिला देतील आणि भरभरून आशीर्वाद हे शिंदेसाहेबांनी देतील आणि शिंदेसाहेब पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असं देखील नक्कीच लाडक्या बहिणी आम्हाला शुभेच्छा देतील. कृष्णकांत साळगावकर, टीव्ही मराठी, खेड, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.